नमस्कार. श्रेष्ठ भारत व श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे आलो आहोत. कणकवलीमधल्या तेल प्रक्रिया उद्योगाचं युनिट आहे आणि आपल्या सोबत आहेत आता स्नेह सिंधू कृषी परिषदेचे अध्यक्ष श्री हेमंत सावंत. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. हेमंत सावंतांचं हे जे युनिट आहे, इथे तेल प्रक्रिया उद्योगाचं युनिट आहे, याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. हेमंतजी, आम्हाला सांगा, हे जे तेल प्रक्रिया उद्योग आहे, सुगंधी तेलाचा जो हा उद्योग आहे, त्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही हे कसं काय सुरू केलं? नमस्कार. मुळात हे युनिट आता इथले जे आमचे खासदार आहेत नारायण राणे साहेब, ते जेव्हा तत्कालीन मिनिस्टर होते तर त्यांच्या कार्यकाळात हे युनिट सुरू झालेलं आहे. याचा मागचा मूळचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना नवीन उत्पादनाची संधी, म्हणजे इन्कमच्या संधी उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने ही नवीन शेतीचा जो प्रकार आहे तो आम्ही लोकांना इथे इंट्रोड्यूस करतो आहे. तर त्यातनं आपण इथे सुगंधी वनस्पतीसाठी हे सामुदायिक प्रक्रिया केंद्र सुरू केलेलं आहे. म्हणजे यातनं कल्पना अशी आहे की आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सुगंधी वनस्पतीची लागवड करायला उद्युक्त करू आणि त्यांचं जे काय प्रोडक्ट आहे ते इथने आपण प्रोसेसिंग करून त्याला तेल काढून देऊ आणि ते बाजारात विकून देऊ. कोकणातली आता शेती सध्या हवामानावर खूप अवलंबून राहिली आणि हवामानाचं मोठं चॅलेंज आता शेतीला झालेलं आहे. तसंच वन्यजीव प्राण्यांचा मोठा धोकाही संभावतो आहे आणि ह्या सगळ्यातनं शेतकऱ्याला जर वाट काढायचं असेल तर नवीन पिकं किंवा नवीन शेतीची पद्धत अवलंबणं जास्त गरजेचं आहे. हे म्हणजे आम्हाला सांगा की आता आंब्याचं जे पारंपरिक जे पीक आहे किंवा काजूचं पारंपरिक पीक आहे त्याचा प्रक्रिया उद्योग आहे, त्याच्यापेक्षा हा जो प्रक्रिया उद्योग आहे तेलाचा, तो कुठल्या वनस्पतीवर आधारित आहे? ह्यात काय बरंच आहे. म्हणजे लेमन ग्रास किंवा चहाची पात म्हणतात, सिट्रोनेला आहे, पचोली आहे, नंतर इतर ज्या सुगंधी वनस्पती आहेत ज्या इथल्या वातावरणात खूप चांगल्या होतात, तर त्या प्रकारची शेती करून आपण त्यातनं तेल काढू शकतो आणि त्यातनं शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं. कोकणातलं जे हवामान आहे ते ह्या प्रकारच्या ज्या प्लांटेशन आहे, या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत सुगंधी, त्याला पूरक आहे का? हो. आता ही जी मी म्हटलं ना, जसं की लेमन ग्रास तर तुम्ही बघितलं तर कोकणात प्रत्येकाच्या घरी चहाची पात असतेच. त्यामुळे ते इथे इथल्या म्हणजे क्लायमेटिकदृष्ट्या ते सेटल आहे. सिट्रोनेला आहे, दुसरं पचोली शेडमध्ये खूप चांगलं होतं आहे आणि वाळा एक 4 आहे. ही 4 पिकं खूप चांगल्या रीतीने इथे येतात आणि त्यांच्या तेलाला बाजारात खूप मागणी आहे. त्यामुळे साहजिकच त्यातनं शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. म्हणजे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरतो हा व्यवसाय? हो, नक्कीच ना सर. कसं आहे, एखादे व्यवसाय गणित पेपरवरचं न मांडता ह्यात थोडा वेळ जातो आहे ह्यातला, पण ह्याच्यावर जे बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे आता इथे आपण बघता ह्या आमच्या युनिटमध्ये आम्ही शेतकऱ्यांना सुगंधी वनस्पतीचं माहिती देतो आणि त्याचबरोबर सुगंधी वनस्पतीचं अवशेष राहतात त्याच्यापासून अगरबत्ती करण्याचं प्रशिक्षण देतो. त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन केलं तर नक्कीच कुठलाही व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. आता हे जे पाठी युनिट दिसतंय ते युनिट चालवण्यासाठी काही प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि कोण हे युनिट चालवतात? नाही, हे युनिट आहे, हे आमचं इथे स्नेह सिंधू कृषी पदवीधर म्हणून आमची संस्था आहे. आम्ही हे युनिट चालवतो. शेतकरी त्याचा चारा जो काय हिरवा तो घेऊन इथे येतो. तो घेऊन आला की पाठीमागे आपण जर बघा बॉयलर आहे, डायजेस्टर आहे, तर बॉयलर पेटून आम्ही स्टीम तयार करतो. वाफेतनं हे शिजवलं जातं आणि त्यातनं डिस्टिलेशन प्रक्रियेतनं ऑइल काढलं जातं. ती पुढची प्रक्रिया आम्ही करतो. शेतकऱ्याने त्याचा चारा घेऊन यायचा आहे, पुढचं प्रोसेसचं काम आम्ही करतो. मग शेतकऱ्याला चाऱ्याचे पैसे मिळतात की तेलाचे पैसे मिळतात? नाही, ह्यात कसं माहिती आहे, शेतकऱ्याला तेलाचे पैसे मिळतात. जे काय तेल येतं, आता जे सध्या आमच्याकडे शेतकरी येतात त्यांची स्वतःची विक्री व्यवस्था आहे, त्यामुळे ते आलेलं तेल घेऊन जातात. ते फक्त आम्हाला प्रोसेसिंग चार्ज देतात सध्या. म्हणजे हे आता जे युनिट आहे ते हे प्रक्रिया उद्योग म्हणूनच आहे आणि ते तुमचं सामूहिकरित्या तुम्ही कार्य करतं. हे सामुदायिक प्रक्रिया सुविधा केंद्र म्हणतात आपल्याला. इथे शेतकऱ्याने त्याचा चारा घेऊन यायचा आणि तो प्रोसेस करून घ्यायचा आणि त्याने विकायचा. याचबरोबर आता आम्ही ह्या दृष्टीने पण विचार करतो की शेतकऱ्याकडनं थेट चारा विकत घेणं हा प्रकार, त्याच्यावर आमचं सध्या आर्थिक नियोजन चाललेलं आहे. किंवा तेल जे मिळतं ते बाजारात विकणं, कारण शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही स्नेह सिंधूच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा चारा विकत घेणं आणि आलेलं तेल विकणं, अशाच मार्गातनं पैसे देणं, असा एक हिशोब आम्ही मांडतो त्याचा. स्नेह सिंधू कृषी पदवीधरांची तुमची जी संघटना आहे, तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात, तर त्यामार्फत या सगळ्या शेतकऱ्यांना ह्या पर्यायी उत्पन्नाच्या बद्दल तुम्ही काय जागरूकता निर्माण करताय का? हो सर, आम्ही ह्या दृष्टीने शेतकरी मेळावे घेतो आणि सुगंधी वनस्पतीचं माहिती देतो. त्याची बाजारपेठ किती मोठी आहे त्याची माहिती देतो. विशेषतः महिलांना आम्ही त्यातल्यापासून अगरबत्ती किंवा जे व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात
तर त्याच्या दृष्टीने पण प्रशिक्षण हा आमचा इथे प्रशिक्षण वर्ग आहे. आतापर्यंत आम्ही असे 4 प्रशिक्षण वर्ग घेतले आणि यातला FFDC म्हणजे फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर डेव्हलपमेंट सेंटर कनोज त्यांची तज्ज्ञ मंडळी येतात. आता कालच आमचं केळकरांशी बोलणं झालं आहे, त्यांची मंडळी इथे येणार आहे. त्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन ह्या शेतकऱ्यांना होत राहील आणि ह्या शेतीत भविष्यात खूप चांगल्या रीतीने वाढ होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक त्यातनं उत्पन्न मिळेल. कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी आता आंबा, काजू आणि इतर सगळ्या कृषी उत्पादनांच्या व्यतिरिक्त हा एक पर्यायी एक उत्पादन उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये अजून खूप काम करायचं आहे, पण नक्कीच यात कोकणातल्या शेतकऱ्यासाठी एक समृद्धीची नवी चाहूल यातून निर्माण होईल, यात शंका नाही. 0 माईल शोसाठी पराग पाटील, कणकवली.